काळजाला जाणणारा प्रश्न, त्याची उत्तरं रुक्मिणीबाईंसाठी मिळणं अवघड आहे. आणि एक दिवस अचानक येतो, ज्या दिवशी विठ्ठलपंत उठतात आणि सरळ सकाळच्या वेळी प्रवासाला निघतात. हा प्रवास, विठ्ठलपंतांचा हा प्रवास उत्तर दिशेकडे चाललाय. उत्तरोत्तर आळंदीपासून, रुक्मिणीपासून दूर दूर जात विठ्ठलपंत निघालेत. हा प्रवास नर्मदा ओलांडतायत, विंध्य पर्वत ओलांडतायत, प्रयागराज तीर्थक्षेत्रावर काही दिवस राहतात आणि शेवटी वाराणसीला म्हणजे काशीला जाऊन पोचतात. काशीला गेल्यावर त्यांना रामानंद स्वामी नावाचे एक सिद्ध पुरुष भेटतात. या सिद्ध पुरुषांना वंदन करतात आणि म्हणतात की स्वामीजी, मला संन्यास घ्यावा वाटतोय. संन्यास? ठीक आहे. संन्यास म्हणजे काय तुला माहिती आहे का? बऱ्याच प्रश्नाची उत्तरं रामानंद स्वामी विठ्ठलपंतांना विचारतात आणि विठ्ठलपंत देखील गुरुच्या समोर आज्ञाधारक शिष्यासारखं बसून ते आपल्या मनातील प्रश्न विचारतात. त्यांच्या प्रश्नाच्या काही उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी विठ्ठलपंतांची मनातील जिज्ञासा बघून, ईश्वराला भेटण्याची इच्छा बघून रामानंद स्वामी त्यांना संन्यासाची दीक्षा देतात. संन्यास दिल्यानंतर त्यांचं नाव बदललं जातं आणि विठ्ठलपंतांचं नाव होतं चैतन्य स्वामी. इकडे चैतन्य स्वामी म्हणजे विठ्ठलपंत यांचं संन्यस्त जीवन वाराणसीत सुरू होतं आणि आपल्या गुरुची सेवा करत ईश्वराच्या शोधामध्ये ते वाराणसीतच निवास करू लागतात. भल्या सकाळी गेलेला आपला नवरा कुठे गेलाय याची कसलीच कल्पना नाही, पण कशासाठी गेलाय याची कल्पना रुक्मिणीबाईंच्या मनामध्ये नक्कीच आहे. आणि या रुक्मिणी देवी आपलं सर्वस्व हरवल्यासारखं आयुष्य जगू लागतात. याला जगणं म्हणायचं का? याला जगणं म्हणायचं? बस आला दिवस कंठायचा. वैधव्य आलं नाही, नवरा गेला नाही म्हणून विधवा नाही, पण नवरा नाहीच म्हणून विधवेपेक्षा वेगळं आयुष्य नाही. संसार काही दिवसाचाच झालेला, त्यामुळं लेकरं बाळही वाट्याला आलेले नाही आहेत. आणि अशा गंभीर स्थितीत आपल्या पित्याच्या घरी रुक्मिणी देवी संसार करत, नवरा नसलेला संसार करत आयुष्य कंठतायत. रोज सकाळी उठावं, एक दीपकळीच्या तुळशी वृंदावनातल्या समोर छोटा दिवा लावून खुदकण हसायची, शुभंकरोती कल्याणमचा मंत्र म्हणायची. ती दीपकळी आता विमनस्क अवस्थेत शून्यात नजर लावून त्यात तुळशी वृंदावनासमोर दिवा लावते. सकाळच्या वेळी उठावं, इंद्रायणी स्नान करावं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, अजान वृक्षाला प्रदक्षिणा घालावी. याच्या पलीकडं दुसरं आयुष्यच उरलं नव्हतं. एक दिवस अचानक सकाळच्या वेळी ठरल्याप्रमाणे आपलं रुक्मिणी देवी इंद्रायणी स्नानाला जातात. इंद्रायणी स्नान करून सिद्धेश्वराचं दर्शन घेतात आणि सिद्धेश्वराच्या दर्शनानंतर अजान वृक्षाच्या प्रदक्षिणेसाठी बाहेर येतात. याच सिद्धेश्वराच्या मंदिरात एक कोणी सत्पुरुष मुक्कामाला असतो. संन्याशी सत्पुरुष. नवऱ्यानं संन्यास घेतल्यापासून संन्याशी पुरुषाकडं बघताना सुद्धा रुक्मिणी देवींना भय वाटायचं आणि त्या डोळे वर करून सुद्धा बघायच्या नाहीत. या मंदिरामध्ये बसलेल्या या सत्पुरुषाकडे देखील त्यांनी बघितलं नाही. अजान वृक्षाच्या प्रदक्षिणा चालू असतानाच मंदिरातून त्याचं दर्शन आटपून हा संन्यासी पुरुष, सत्पुरुष बाहेर आला. एकदम रुक्मिणी देवीच्या समोर उभा राहिला आणि नकळतपणे रुक्मिणी देवींचे हात संन्याशाच्या पावलाकडे वळले आणि त्यांना वाकून नमस्कार केला. जसाच रुक्मिणी देवींनी वाकून नमस्कार केला, तेवढ्याच संन्याशाच्या तोंडून शब्द बाहेर पडले, पुत्रवती भव. खिन्नपणे हसून रुक्मिणी देवी म्हणाल्या, महाराज, काय आशीर्वाद दिलाय आपण? एक विनंती करू, मला दिलेला हा आशीर्वाद आपण परत घ्यावा. त्या संन्याशालाही वाटलं की काय बाई आहे, पुत्रवती भवचा आशीर्वाद मी दिलाय आणि तो परत घ्या अशी विनंती करते. रुक्मिणीला ते म्हणाले सुद्धा, बाळ,
संन्यासाने आशीर्वाद दिला तो पूर्ण झालाच पाहिजे आणि तू पुत्रवती होशीलच. पण तू परत घ्या का म्हणतेस? कशी होणार पुत्रवती? म्हणजे अहो, माझ्या नवऱ्यानं संन्यास घेतला, मला एकटीला सोडून निघून गेला. काय सांगतेस? परवानगी न घेता गेला? गप्प. विचारलं नाही, सांगितलं फक्त. परवानगी दिली असती? नसती दिली महाराज. अगं, तुझी परवानगी न घेता तुझ्या नवऱ्याने संन्यास घेणं हे शास्त्रालाही मान्य नाही आणि असा संन्यास धर्म कधीच मान्य करता येणार नाही. नाही महाराज, त्यांनी घेतलाय. ते काही असो, त्याला असा संन्यास घेता येणार नाही. पण महाराज, आता घेतलाय ना, मी वापस कशी बोलवू? कशी पुत्रवती होऊ? तुमचा आशीर्वाद कसा पूर्ण होईल? कुठली बाळ तू? पुढचा प्रश्न. मी तशी माहेर माझं आळंदीच, पण सासर आपेगावचं कुलकर्ण्यांचं. बर. आणि नवऱ्याचं नाव सांगशील? काय नाव आहे? आहे देवाचंच. म्हणजे पांडुरंग? नाही हो. मग नवऱ्याचं नाव असं सहजी ओठावर येत नाही ना बाईच्या. आहे देवाचंच, पंढरपूरच्या देवाचं. मग पांडुरंग? नाही. मग विठ्ठल? हो. आपेगावचा विठ्ठलपंत कुलकर्णी तुझा नवरा? हो. आणि क्षणभर संन्याशाचे डोळे असे विस्फारले, 2 पावलं मागं सरकले. काय सांगतेस? माझा पट्टशिष्य, माझा लाडका चैतन्य तुझा नवरा? हो. बघ रुक्मिणी, काय योगायोग आहे. आणि काय महाराज, अगं तुझ्या नवऱ्याला संन्यास दीक्षा देणारा मीच. थोडा आशीर्वादाने राग आलेल्या रुक्मिणी देवी या संन्याशाकडं अधिकच गहिऱ्या, त्यापेक्षाही जहऱ्या नजरेनं बघू लागली होती. या रामानंद स्वामींनी रुक्मिणीला सांगितलं की बस, आजपासून 3 महिने, आजपासून 3 महिने, आणि या 3 महिन्यात तुझा नवरा संन्यास धर्म सोडून परत येईल. तो तुझ्याशी संसार करायला लागेल. असं करता येतं महाराज? हो, करता येतं. न करता यायला काय झालं? मी सांगतोय, मी शास्त्राधार देतोय. बायकोच्या परवानगीशिवाय घेतलेला संन्यास हा संन्यास असत नाही आणि असा अधिकारही मिळत नाही. गृहस्थ जीवनातली आपली कर्तव्य पार पाडावीत, त्यानंतर संन्यास घ्यावा. गृहस्थ जीवनाची कर्तव्य पार न पाडता संन्यास घेणारी माणसं चूकच करत असतात, शास्त्राला धरून वागत नसतात. रुक्मिणी, सत्पुरुषांनी दिलेला आशीर्वाद खरा व्हावा असं मनोमन रुक्मिणीला वाटत होतं. पण होईल की नाही मन साशंक. काळजीने काळवंडलेलं मन आणि याच काळवंडलेल्या मनाने साधूचा आशीर्वाद खरा होऊ दे देवा, ही प्रार्थना करत घरी परतली. आळंदीत आपण दिलेला आशीर्वाद खरा ठरविण्यासाठी रामानंद स्वामी परत काशीला निघाले. वाटेत प्रवासात बराच काळ गेला आणि परत गेल्यावर त्यांनी आपल्या आश्रमात गेल्याबरोबर चैतन्याला बोलवलं. यावेळी हाक मारताना चैतन्य स्वामी इकडे या असं नाही म्हणाले. त्यांनी सांगितलं, विठ्ठलपंत या. आपल्या गुरुच्या तोंडून विठ्ठलपंत नाव ऐकल्याबरोबर गुरुच्या चरणाला पकडून विठ्ठलपंतांनी क्षमा मागितली. म्हणाले, माफ करा, आपण सर्वज्ञ आहात. होय विठ्ठला, मी सर्वज्ञ आहे, माहित आहे मला सगळं काय आहे ते. पण तू जे केलंयस ना ते चूक आहे. तुला तुझी चूक दुरुस्त करायला हवी विठ्ठला. आता चूक दुरुस्त करता येते? होय. तुझा गुरु म्हणून शास्त्राधार देऊन सांगतोय, बायकोच्या परवानगीशिवाय घेतलेला संन्यास हा संन्यास असत नाही. त्याला संन्यास घेण्याची परवानगी नसते. गृहस्थाश्रमातली आपली कर्तव्य पार पाडल्याशिवाय, कारण तू जसा संन्यास आश्रमाचा स्वीकार करतोयस तसा याआधी गृहस्थाश्रमाचाही स्वीकार केलेला होतास. ज्याचा आधी स्वीकार केला आहे त्याची पूर्ण कर्तव्य पार पाडल्याशिवाय तुला संन्यास कसा घेता येईल विठ्ठला?
अशाने देवही मिळणार नाही आणि तू मोक्षही प्राप्त करू शकणार नाहीस. मुक्ती मोक्ष मिळवायचा असेल तर आपल्या प्रत्येक पायरीवर यशस्वी झालं पाहिजे विठ्ठला. त्यामुळे तुझा गुरु म्हणून तुला आज्ञा देतोय, जा परत. गुरुची आज्ञा मोडता येत नसते. गुरुनी शास्त्राधार देऊन सांगितलंय की असं नाही करता येत. विठ्ठलपंतांनी आपलं सामान आवरलं. सामानच होतं काय, 2 कपडे. या कपड्याला त्यांनी घेतलं आणि परत काशीवरून अलंकापुरीकडं म्हणजे आळंदीकडं निघाले. मजल दरमजल करत प्रवास चालूच आहे. आणि एक दिवस विठ्ठलपंत आळंदीतल्या सिद्धोपंतांच्या घरासमोर पुन्हा एकदा उभे राहिले. याआधी रामेश्वरची तीर्थयात्रा करून परतले होते आणि दारात येऊन हाक मारली होती, रुक्मिणी. आणि मोहरलेली बावरलेली रुक्मिणी आपल्या पित्याला सांगायला, बाबा इकडून येणं झालं, हे आनंदानं सांगत होती. आणि यावेळी विठ्ठलपंत दारात उभे आहेत आणि पुन्हा एकदा हाक मारतायत, रुक्मिणी. या आवाजाला ऐकल्याबरोबर रुक्मिणी ज्या चिंतेनं ग्रस्त होती, दिवस मोठा विलक्षण होता. चिंता यासाठी दिवस मोठा विलक्षण होता. ज्या दिवशी विठ्ठलपंत परतले ना, तो दिवस होता वटसावित्री पौर्णिमेचा. हाच नवरा जन्मोजन्मी मिळू दे म्हणून वडाला प्रदक्षिणा मारायला जायचं. संन्यासी नवरा मिळावा अशी प्रार्थना तरी कशी करावी, हा प्रश्न रुक्मिणीच्या मनामध्ये होता. आणि त्या क्षणी सावित्रीने सत्यवानाला यमाच्या तावडीतून सोडून आणावं, तसं रामानंद स्वामींच्या आशीर्वादानं परत एकदा विठ्ठलपंत रुक्मिणीच्या समोर उभे होते. आलोय मी परत, आलोय मी परत. या वाक्याने इतकी हर्षभरीत झाल्या होत्या की पुढे काय वाढून ठेवलं याची कल्पनाच नाहीये. पण आनंद मोठा आहे. जगू कसंही जगू, आपल्या नवऱ्याला सोबत घेऊन जगू, हाच एकमेव विचार रुक्मिणीच्या मनामध्ये आहे. आणि पुन्हा एकदा या दोघांचा संसार सुखानं सुरू झालाय. दोघात तर सुख होतच ना, दोघात तर सुख होतच. आता जणू दुष्काळ हटला होता आणि या दुष्काळातला हा संसार आता बहरणार होता, फुलणार होता. विठ्ठलपंत आले. रुक्मिणीने वटसावित्रीची पूजा केली. काही दिवस ते घरात राहिले आणि हा म्हणता बातमी संपूर्ण अलंकापुरीत पसरली. कुलकर्ण्यांचा आपेगावचा विठ्ठल म्हणे संन्यास घेऊन परत आलाय. शांतम पापम शांतम पापम. घोर कलियुग आले हो. संन्यास घ्यावा आणि परत यावं हे किती वाईट. बस रोज टोमणे, रोज टोमणे. जगाला कुठे हे सुख बघवताय. सिद्धोपंतांच्या घरातून कोणी इंद्रायणीवर स्नान करायला जावं तर त्यांचं स्नान होऊन परत निघेपर्यंत एक इंद्रायणीच जायला तयार नाही. काही जण तर त्यांना थांबवतायत, तुम्ही इंद्रायणीत उतरायचं नाही, उतरायचंच नाही. पाण्याला बंदी, नाण्याला बंदी, रोजच्या व्यवहाराला बंदी. या सगळ्या बंदिवासात ह्या संन्यासानंतरचं आयुष्य जगणंच कठीण होत गेलं. या सगळ्यामध्ये एक कथा आता आपेगावातही फुलती आहे आणि आळंदीतही फुलती आहे. प्रत्येकाच्या भक्तीचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न आहे. म्हणून या कथेला पुढे नेताना मी एक गोष्ट स्पष्ट करतोय. ज्ञानदेवांच्या सहित भावंडांचा जन्म आपेगावात झाला की आळंदीत, यावर आपल्याकडं खूप खल होत राहिले. समकालीन नामदेवांच्या अभंगाचा दाखला देऊन एक गोष्ट नक्की घडत होती की या भावंडांचा जन्म आपेगावात झाला. कारण नामदेवांनी जाता येता कसं मला ते भेटले, बोलले याबाबतचा उल्लेख आपल्या अभंगामध्ये केलेला आहे. बऱ्याच अभ्यासकांनी भावंडांचा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांचा जन्म आपेगावात झाल्याचं सांगितलंय.
तर काही अभ्यासकांच्या मते यांचा जन्म आळंदीत झाला आहे. काही जणांच्या मते दोघांचा जन्म आपेगावात झाला आहे, दोघांचा जन्म आळंदीत झाला आहे. वाद नको म्हणून करत असतील. खरं सांगू, कुठे जन्म झाला या वादात आपल्याला पडायचंच नाही आहे. दोन्ही बाजू मान्य करू. ज्ञानदेवांचा जन्म झाला या मराठी भूमीत जन्म झाला, हीच गोष्ट आपल्यासाठी खूप आनंददायी आहे ना. निवृत्तीनाथ जन्माला आले, हीच गोष्ट खूप आनंददायी आहे ना. म्हणून या वादात न पडता आपण ही कथा पुढे नेऊया. असं गृहीत धरूया की ती आपेगावातही घडली आणि आळंदीतही घडली आहे. मला तर 2-2 ठिकाणी सांगताना खूप आनंद होईल, पण आपण तूर्तास आपेगावातलं गृहीत धरतोय. ही सगळी कथा पुढे आपेगावातून आपण पुढे नेणार आहोत, कारण आळंदीतल्या छळाला कंटाळून हे आपेगावात आले आणि आपेगावात काय काय घडतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये.